मनोज जरांगे पाटील आता चर्चेने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या बरोबर आहेत। दादा, कशा पद्धतीची तयारी चालू आहे? कारण आता उद्याचाच दिवस आहे तुम्हाला, म्हणजे उद्या तुम्ही सकाळी 10 वाजता निघणार आहे। हो, तयारी झाली, चालले मराठी निघाले, पण मराठी निघाले चालले। उद्या मी निघतोय, माझा मराठा समाज निघतोय उद्या सकाळी मुंबई न्यायासाठी। किती मोठ्या संख्येनं लोक जे आहेत ते मराठा आंदोलक या सगळ्या मोर्चामध्ये सामील होतील? कुठून कुठून लोक येतील? पुऱ्या राज्यातून, खानदेश विदर्भ सुद्धा त्यांना आरक्षण असून सुद्धा आमच्या गोरगरिबांच्या न्यायासाठी ते सुद्धा यायला लागले, आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भ 60-70% कोकण आणि मुंबई सगळी। आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्या बैठकीमध्ये तुमच्या आंदोलनाविषयी चर्चा होणार आहे। चर्चेची सुद्धा तयारी जी आहे ती होऊ शकते। तुम्ही चर्चा करायला तयार आहे का? नाही, चर्चाच कव्हर करायची, उलट सरकारला सांगणं आहे माझं। आणखीन तुमच्या हातातून वेळ गेली नाही, तुम्ही आमचे जे अधिकार आहे, जे आमच्या सरकारी दस्तऐवज आहे, गॅजेटेर आहेत तिन्ही पण, मराठा आणि कुणबी KGR आहे, काढात येऊ आणि आज अंमलबजावणी करा ना। काय लिहायचंय मुंबईला आम्हाला? आम्ही ते 2 महिन्यापूर्वीच सांगितलं फडणवीस साहेबाला, आणि तारीख डिक्लेअर 4 महिन्यापूर्वी केली आम्ही। नाही, आता जी उपसमिती जी नेमलेली आहे त्याचे प्रमुख जे आहे ते विखे पाटील आहेत, त्यांच्या भूमिकेकडे कसं बघता तुम्ही? ते काय भूमिका घेऊ शकता आता तुमच्या आंदोलनात? आता काय माहिती, बोललेच नाही काय, त्याच्यामुळे अगोदरच आपण काय सांगावं? त्यांना जर गोरगरिबांच्या मराठ्यांची जाण असेल, त्यांना जर वाटत असेल समाज आणि समाजाचे लेकरं जगले पाहिजे, ते मोडले नाही पाहिजे, असं जर त्यांना वाटत असेल तर ते अंमलबजावणी करतील। आता उद्या तुम्ही सकाळी 10 वाजता निघणार आहात, कशा पद्धतीचा हा मोर्चा असणार आहे? कारण गणेश उत्सवाचा काळ आहे आणि हिंदूंचा सण आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। हिंदूंच्या सणामध्ये विघ्न नको। आता हिंदू राहिले का? लगेच हिंदू, लगेच ओबीसी रक्त, लगेच आता मराठ्यांचा शिवरायांचे मावळे, मराठ्याचं असलं की शिवरायाचे मावळे, धनगराचं काय असलं की अहिल्यादेवींचे भक्त असे वागायला नाही पाहिजे असं म्हणणार। दलित मुस्लिम काय असं काही वागायला लागले की आंबेडकरांचे अनुयायी असे वागायला नाही पाहिजे। काही कोणाचं असलं की म्हणजे त्या महापुरुषाचं नाव घ्यायचं आणि जाती जातीत विखरून लावायचं आणि आपलं साधून घ्यायचं। ही भाषा झाली का सुरू? आम्ही हिंदू नाही तर कोण आहेत मग? आम्ही गणेश भक्ताचे आहेत, आम्ही यायलो आहोत गणेश भक्त। आमचे इतके कट्टर तर कोणी नाहीत, आमचे इतकं तर कट्टर हिंदू नाहीत। आम्ही तर 11 दिवसाचा सोहळा करतो। गरीबाच्या लेकराला न्याय मागायसाठी मुंबईला यायला लागलो आम्ही, गरीबाच्या लेकराला न्याय मागण्यासाठी। अडथळा नाही येऊन देत आम्ही कोणालाच। आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझं आव्हान आहे, महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे मान खाली होईन असं एक बी पाऊल कोणी उचलायचं नाही, एक सुद्धा ना दगड फेक ना जाळपोळ, नुसतं शांततेत बसायचं सगळ्यांनी। आणि आपल्या सोबत येणारा हा कधीच जाळपोळ दगडफेक करू शकत नाही, कधीच। सरकार त्यांचे लोक घालून हे जिरू शकतं, कारण त्यांच्या जीवावर आलाय, आता इतकं जीवावर आलंय की त्यांना कळून चुकलंय। त्यावेळेस गिरीश महाजन साहेब म्हणले होते, जरांगे पाटील तुमची मागणी मराठा आणि कुणबी एक आहे। मी देवेंद्र फडणवीस साहेबाकडून आलोय आणि मुख्यमंत्र्याकडून पुन्हा आलोय। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आधार लागतो आम्हाला, समिती नेमू द्या, शिंदे समिती नेमू द्या, आधार मिळू द्या, मराठा कुणबी एक आहे, आम्ही कायदा पारित करतो। गिरीश महाजन साहेब म्हणलेले, ठीक आहे हो म्हणलं, पटलं आम्हाला। आता समिती गठीत केली, 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे 3 खंड केले, सरकारला दिले, सरकारने स्वीकारले सुद्धा। आता जीवावर आलं, आता ठरलं सगळं, आता दुसरं गॅजेटियर काय अडचणी लावायला सरकारी नोंदी। आणि हे सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित झालं, सरकारला माहित झालं, ती सरकारी दस्तावेज ते घ्यावाच लागेल। मग मराठ्याला द्यायचं नाही, जीवावर आला यांच्या, मग काय बोलायचं? तर काही बी अंग काढून घ्यायचं आणि आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उघडा करायचं एकट्याला। आणि मी मॅनेज होत नाही, फुटत नाही त्यांना, म्हणून मग माझ्यावर काही आरोप करायचे, काही पण। अरे बाबा, तुमची आई आहे ती आमची पण आई आहे, तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत, तुमची आई पण राज्याची प्रमुख आहे, आम्ही लेकर आहेत राज्यातले। एखादा अर्धा शब्द बोलले तर म्हणून काय करोडो पोराला आरक्षण द्यायचं नाही का? एक शब्द बोललो म्हणून, आणि बोललो बी नाहीत आम्ही, बोललो असं लोकात त्या तर शब्द मागं घेऊन टाकला मी। कालची काल लगेच पत्रकार बांधवांनी विचारणं आणि मागं घेणं संगच केलं, त्याचा इश्यू करणं आणि मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणं, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो सत्य असून सुद्धा यांना द्यायचं नाहीये। आणि हे मराठ्याच्या लक्षात आलं, हे रडायला लागलं, आता मुद्दाम जिरवायला लागलं, मराठीचं वाटोळ करायला लागला फडणवीस। म्हणून मराठी आता तर जास्तच मुंबईकडे निघालेत। आणि काय बोलण्याच्या वगैरे ती खेड्याची भाषा आहे,
आपण बोलता बोलता म्हणतो राव, आपले पत्रकार बांधव असन, मी असन, कुणी असू द्या, नेते असू द्या, जनरल लोक असू द्या, शेतकरी असू द्या, नोकरदार असू द्या, बोलता बोलता म्हणते ह्या चहा मायाला तर चहा पाजवणारे किती बारे करीत नाही तू, एखाद बार जेव घाल ना. हे अरे जनरल आहे, ती शी नाहीये. हायचा देवेंद्र फडणवीस ही शी नाहीये. ही आपले बोलता बोलता ते ग्रामीण भागातले शब्द आहेत, म्हणून मराठीचं लक्षात आलं ती शी नाहीये. बोलता बोलता ती मराठवाड्याची भाषा आहे आणि त्याला एवढी लागली तर मग आमच्या आई बहिणीला मारलं. त्या टायमाला म्हणला पोलीस आमच्या माह्या पोलिसाला हाणलं. त्या टायमाला नाही का आई दिसली, मग आमची आई हाफ मर्डरचे गुन्हे दाखल केले. तुझ्या आईवर हाफ मर्डरचे गुन्हे दाखल नाही केले भाऊ आम्ही, तुम्ही आमच्या आईवर केले, आमच्या आंदोलकावर केले. महिला त्यावेळेस नाही दिसल्या रक्ताच्या थारोळ्यातल्या. मग हे मराठ्यांनी फरक केला. आता ही स्वतःच्या आईला आई म्हणतो, याला जिरायचे काय नाही दुसरं, याच्या द्यायचं जीवावर आले, खरं आहे ते रास्त मागण्यात. हे मराठ्याला पडला कसा देत नाही, बघू म्हणले चला शांततेत मुंबईला. आईवरून तुम्ही म्हणताय, तर तुमच्या आईवरच्या शब्दावरून भाजप सगळे नेते एकवटलेत आणि तुमच्या विरोधात टीका टिप्पणी करतायत. आणि नितीश राणे असंही म्हणालेत की फडणवीसांच्या आईविषयी बोलणाऱ्यांची जीभ काढू असं सामर्थ्य सुद्धा 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे. बघितलेलं आहे मी ते सामर्थ्य, ते बघितलेलं पण आहे. पण 96 कुळी येत ना तुम्ही, काय हरकत नाही ना. आपल्या बी आई बहिणीला आणलं होतं तेव्हा काहीतरी बोलायचं फडणवीस साहेबाला तुम्ही. आपल्या आई बहिणी रक्ताच्या थारोळ्यात होत्या, त्याही टायमाला बोलायला पाहिजे होतं तुम्ही. 96 कुळींनी त्या टायमाला तुम्ही 96 कुळीत आम्ही कोण आहेत त्यावेळेस बोलायला पाहिजे होतं. आमच्या आई बहिणीला हाणलं ना, ह्या पक्षावर लात मारतो. हा, कारण त्यांना काही नेत्यांना ते जातीसाठी लढते. तुम्ही 96 कुळी, तुम्ही जातीच्या आई बहिणीला मारल्यावर तुम्ही लात मारायला पाहिजे सगळ्याला, आणि विरोधात जायला पाहिजे होतं की आमच्या आई बहिणीला का आणलं आणि अपमर्यादेचे गुन्हे दाखल का केले. पण हरकत नाही, मला गोष्ट माहीत झाली रात्री की त्यांना फडणवीस साहेब बोलायला लावते, त्याच्यामुळे त्यांना दोष देण्यात मजा नाही आणि आम्ही त्यांना दोष देत नाहीत. सगळ्या मराठ्यांचे हाल हेच चाललेत, त्यांच्या पक्षातल्या मराठ्यांचे आमदार खासदार मंत्र्यांचे हेच हाल चाललेत आणि सगळ्यांचेच ते हाल चाललेत. शिंदे साहेबाच्या पक्षाचे तेच हाल चाललेत, अजितदादाचे ते चाललेत, आणि छोट्या छोट्या पक्षाचे बहुजनाचे जे छोटे छोटे पक्ष आहेत ओबीसीचे त्यांचे तेच हाल चाललेत. सगळ्यांनी ओळखीला, आणि शेतकऱ्याचे तेच हाल चाललेत. त्याच्यामुळे सगळेच मराठी ओबीसी सुद्धा मुंबईला येणार आहेत माझ्यासोबत. संविधान पदाचा मान राखून बोलावं अशा पद्धतीचं एकनाथ शिंदेनी सुद्धा म्हटलंय. अरे मग मानच राखला म्हणून तो 2 वर्ष वेळ दिला ना शिंदे साहेब, 2 वर्ष वेळ दिला, थोडा नाही. आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, आम्ही स्वतः फडणवीस साहेबाला 2 महिन्यापूर्वी फोन लावलाय, त्यामुळे ते चौकून कोंडीत आले. 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली. मग लोक म्हणाले तू इतके दिवस झोपला होता का मुख्यमंत्री असून, आताच कसं काय सुरू केलं. चर्चेसाठी काही फोन वगैरे आता, कारण उद्या मोर्चा निघणार आहे. ते नाही, फोन नाही आल्यावर लगेच सांगतो आपण फोन आले. काही मध्ये समजा मोर्चाचे काही अर्ध्या रस्त्यावर किंवा जर काही चर्चा वगैरे झाली तर काय अर्ध्या फिरद्यावर काय मुंबईत जाऊनच चर्चा करणार. यस, मुंबईतच बघू. आता निघालो तर आम्ही मुंबईला. काल गेवराईमध्ये मोठा राडा झाला होता, विजयसिंह पंडित आणि हाकेंचे कार्यकर्ते भिडले होते. नाही ते मला नाही माहित, पण विजयराजे तसले मागून वार करणारा माणूस नाही. विजयराजे असं कोणावर अंगावर घालणार नाही. पोराचं काही झालं असेल पण ते करू नये कोणी, त्याचं काही समर्थन करत नाहीत आम्ही, ते करू नये कोणी. कारण आणि माझ्या विरोधकालाही माहिती आहे, माझ्या संघ लढणारा सगळ्यांना माहिती आहे. म्हणून जरांगे मागून वार नाही करत, समोर काय करायचं ते करतो. आणि विजयराजेंच्या बद्दलचा विषय असेल तर विजयराजे तसा माणूसच नाही, तसा माणूस नाही. तुमच्या मोर्चामुळं ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर समस्त ओबीसी जे आहे ते रस्त्यावर उतरत, तायवाडे म्हणतायत, हाके म्हणतायत, सगळे रस्त्यावर उतरतील. तुमच्या लेकराच्या न्यायासाठी उतरा. मराठ्यात ओबीसीत कशाला दुई निर्माण करतात, त्या लेकरांचं कल्याण होईल, लय चांगलं होईल. आपलं गाव खेड्यात असं शांततेचं, प्रेमाचं, मायेचं वातावरण राहील. तुमच्या जातीसाठी, त्या लेकरासाठी झुंजा तुम्ही, आम्ही झुंजू लागू तुम्हाला, इकत भांडण कशा. तर आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांनी निर्धार केलेला आहे आणि उद्या लाखोंच्या संख्येनं जे आहे ते मराठा आंदोलक जे आहे ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवली, सराटी.